नमस्कार, मी प्रतीक्षा. परत एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर इथे बाईंनी खूप छान ताजी हरळ आणि फुलं घेऊन आल्या होत्या. आज अंगारकी चतुर्थी होती, उपवास होता. मग छान ताजी ताजी हरळ आणली होती. ती निवडून घेतली. गणपती बाप्पासाठी छान अशी दुर्वाची पेंडी देखील बनवून घेतली. तर इथे मटार पनीर करायचा होता. त्यासाठी कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण, कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या वगैरे टाकून घेतल्या आणि छान असं लालसर होईपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत. काजू देखील भिजायला घातले होते, मटार शिजायला टाकला होता, वरणासाठी डाळ देखील शिजायला टाकली होती आणि जे सारण करायचं होतं आपल्याला मोदकामध्ये भरण्यासाठी त्यासाठी खोबरं वगैरे किसून घेतलं होतं. तर इथे जे कांदा, टोमॅटो वगैरे आहे टाकलेलं आपण ते छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि मग नंतर त्याची बारीक अशी पेस्ट करणार आहे. तर इथे अंकिता आणि मी दोघी मिळून स्वयंपाक करत होतो, भाजी ती करत होती. मग मटार वगैरे शिजला होता, मग फोडणीची तयारी वगैरे तिने करून घेतली. आपला खडा मसाला आहे ते तेलामध्ये टाकून घेतला. सगळंच कमी प्रमाणामध्ये वापरलं होतं. 2-2 सगळंच घेतलं होतं आणि याची पेस्ट केली होती आपण ती देखील तेलामध्ये टाकून घेणार आहोत. तर छान असं ते लालसर होईपर्यंत परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत हे छान असं परतून घेऊया. मटार पनीर मसाला होता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि छान असं ते मिक्स करून घेऊया. आपल्याला हा मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. काजू देखील छान भिजले होते आणि इथे मटारही शिजून झाला होता. नंतर अंकिताने पनीर छान असं चॉप करून घेतलं. तर आमच्या इथे खूप छान ताजं-ताजं पनीर भेटतं. एकदम त्याची मटार छोटा असतो त्याच्यामुळे पनीरचे छान छोटे-छोटे तुकडे करून घेऊया. तर इथे आपले सगळे पनीरचे तुकडे वगैरे तयार करून झाले आहेत. त्यासाठी आपण लागणाऱ्या मसाल्याची तयारी करूया. तर इथे 2 चमचे लाल मिरची पावडर म्हणजेच घरगुती चटणी होती ती घेतली होती. नंतर अर्धा चमचा काळा मसाला, हळद आणि मीठ हे सगळं घेतलं आणि ते त्याच्यामध्ये परतून घेऊया. तर इथे घरगुती आपली लाल मिरची पावडर चटणी वापरलेली आहे. त्याच्यामुळे कलर थोडासा भाजीला आला नाही. पण खूप छान टेस्टी भाजी होते. तर नंतर तोही मसाला त्याच्यामध्ये टाकून घेतला. तर इथे अंकिता भाजी करत होती तोपर्यंत मी इकडे पीठ वगैरे मळण्यासाठी घेतलं. आज संक्रांतीनिमित्त किचन वगैरे साफसफाई करण्यासाठी काढलेलं होतं. दोन्ही रॅक, आपली डब्याची मांडणी वगैरे सगळं घासून घेतलेलं होतं. बाकीचं आवरायचं राहिलं होतं. कंटाळा खूप आला होता. पण म्हटलं चला आज अंगारकी निमित्त छान असा बेत करूया. तर इथे काजूची पेस्ट देखील आपण भाजीमध्ये टाकून घेतलेली आहे. आणि मग नंतर दुसऱ्या कढईमध्ये आपण भाजी पनीर आहेत ते तळून घेणार आहोत. थोडेसे तेल टाकलं, मीठ टाकलं, चटणी टाकली आणि मग नंतर पनीर फ्राय करून घेणार आहोत. तर इथे आपली ग्रेव्ही वगैरे करण्यासाठी छान असं परतलेलं होतं. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलं. तर तुम्ही म्हणताल, की भाजीचा कलर असा का झालाय? पण घरगुती चटणी वगैरे वापरल्यामुळे त्याचा कलर असा आला आहे आणि व्हिडिओ शूटिंगमध्येही थोडंसं वेगळं दिसतंय. तर इथे आज दुपारी छान असं हे सगळं बाजू स्वच्छ केली होती. एक बाजू राहिली होती. म्हटलं उद्या ती करून घ्यावी. तर संक्रांतीनिमित्त साफसफाई चाललेली होती. तर इथे पनीर वगैरे फ्राय झालं होतं. आपण जी ग्रेव्ही होती त्याला उकळी आली की ते पनीरचे छोटे-छोटे तुकडे देखील त्याच्यामध्ये टाकून घेऊया. 2 मिनिटं छान असं हे उकळलं की आपण त्याच्यामध्ये मटार टाकून घेणार आहोत. तर इथे खूप छान टेस्टी भाजी आपली तयार होते. तर इथे छान असं आपली ही भाजी तयार झाली होती. पण कलरसाठी 1 चमचा परत मिरची पावडर मी टाकून घेणार आहे. तर इथं पळीमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर टाकली आणि ती आपण भाजीवरती टाकून घेऊया. तर इथे आपला झालेला आहे झणझणीत असा मटार पनीर. तर इथे खोबरं, तीळ, खसखस आणि गूळ वगैरे टाकून छान असं हे परतून घेऊया. 2 चमचे कढईमध्ये तूप टाकलं. त्यानंतर खोबरं परतलं आणि मग नंतर तीळ आणि खसखस देखील त्याच्यामध्ये टाकून परतून घेतलं आणि नंतर शेवटी गूळ टाकला. तर हे सगळं छान असं परतून घेतलं. तोपर्यंत मग मी लगेचच 21 मोदक करायचे होते. मग त्याच्या गोळ्या देखील करून घ्याव्यात म्हटलं. म्हणजे मोदक करायला सोपे जाते. तर इथे गोळ्या वगैरे करून घेत होते. गूळ टाकल्यानंतर आपण हे सारण जे आहे ते लगेचच गॅस बंद करणार आहोत. तर नाहीतर मग आपलं जे सारण आहे ते कडक होतं. तर इथे तुम्ही म्हणताल की छोटे-छोटे गोळे लाटती का? तर मी लाटूनच याचे मोदक बनवणार आहे. तर इथे छान अशी छोटी पुरीच्या आकारामध्ये गोळी जी आहे ती आपण लाटून घेऊया आणि त्याच्यामध्ये सारण भरूया.
तर याला कळा पाडण्यासाठी जे की आहे कडची बाजू ती हळू करून एका वेळेत दुमडणार आहे आणि छान असे मोदकाला या पद्धतीमध्ये कळ्या पडतात. थोडासा वेळ लागतो परंतु मोदक छान होतात. तर तुम्ही कशा पद्धतीमध्ये करता ते नक्की कमेंट करून सांगा. मला मोदक हे उकडायचे होते, तळायचे नव्हते. तळण्यासाठी देखील ही पद्धत खूप छान असते. या पद्धतीने जर मोदक केले तर खूप छान प्रकारे आपले तयार होतात. तर इथे खूप सुंदर असा आपला हा मोदक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. तर तोपर्यंत अंकिताने मटर पनीर बनवला होता. वरण झालं होतं, भात झाला होता आणि आता मोदक उकडायला ठेवायचे होते आणि चपाती वगैरे करायची होती. तर इथे मी मोदक वगैरे बनवून घेणार आहे आणि नंतर चपात्या वगैरे करणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये सगळेच मोदक आता करून घेऊया. तर खूप सुंदर असे आपले मोदक तयार होतात. तर चंद्रोदय रात्री 9:02 होता. आमच्याकडे तर चंद्र अजिबात दिसला नाही नंतर. कारण आभाळ आलेलं होतं त्याच्यामुळे रात्री चंद्र अजिबात दिसला नाही. नंतर 9:30 पावणे 10च्या नंतर चंद्र दिसायला लागला. तर इथे आपले सगळे मोदक तयार करून घेऊया. इकडे छान अशी भाजी ही तयार झाली होती आणि मोदक देखील एकीकडे उकडायला ठेवले होते. तर मोदक उकडल्यानंतर तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर असे आपल्या इथं मोदक तयार झालेले आहेत. तर मी चपाती वगैरे बनवून घेते तोपर्यंत म्हणजे चंद्रोदयाचा टायमिंग देखील होईल आणि मग नंतर आरती वगैरे करून आपण जेवणार आहोत. तर हा आहे आमच्या देवघरातला छोटासा गणपती बाप्पा. सकाळी जास्वंदीचं फूल वगैरे वाहून पूजा वगैरे केली होती. तर मी ती वात वगैरे लावून घेतली आणि दुर्वा वगैरे वाहून जे बाईंनी फुलं आणली होती ती सगळ्या देवांना वाहून घेणार आहे. तर इथे नैवेद्याचं ताट, मोदक तयार होते. फक्त आरती करून आता जेवायचंच बाकी होतं. तर देवाला प्रसाद वगैरे दाखवून घेतला. छान आरती वगैरे केली आणि मग नंतर जेवून घेतलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.